नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे आवळा कँडी। चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया। आवळा कँडीसाठी आपण घेतलेला आहे इथं 1 किलोभर आवळा घेतलेला आहे। मस्त धुवून बिवून हे गावरान आवळा आहे, एकदम मस्त। त्यासाठी घेतलेला 1 किलोभर आवळा आणि हे अर्धा किलो साखर घेतलेली आहे आम्ही त्यासाठी। तर आता आपण आवळा उकळायला ठेवणार आहे। आपल्या असं टोपात पाणी मी एवढं ठेवलेलं आहे, ती मस्त गरम झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण ह्या चाळणीत आवळा घेतलेला आहे, असा भरून व्यवस्थित पाणी ठेवले असं खाली गरम करून मग। आणि आता आपण ह्याला मस्त झाकून ठेवणार आहे 10 मिनिटं। आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आवळा कँडी उकडायला ठेवलेला आवळा असं आपण आता खोलून बघूया कसं झालंय ते। मस्त मस्त झाले। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला बाजूला घेऊया। आपलं हे आता आवळा मस्त जरा थंड झालेला आहे, तर वाफवून घेतलेलं। तर आपण ह्याच्यामधलं बी काढून घेणार आहेत। सगळं बी काढायचं आणि असं मस्त ह्याच्यानं 6 पुडी होत्यात। ही अशा 6 पुडी काढायच्या। असं बी बाजूला काढून ह्याच्या व्यवस्थित अशा 5-6 पुडी होत्यात एक आवळ्याच्या। तर त्या अशा पुडी करून घ्यायच्या सगळ्या। आता सगळ्या आवळा आपण अशाच पुडी काढून घेणार। आवळा उकडलेला अशा फोडी बनवून घेतल्या, सोलून झालेला आहे सगळं। तर आता आपण पाक बनवून घेणार आहेत। आवळा कँडी बनवण्यासाठी आपण साखर घेऊया, त्याच्यामध्ये 2-4 दालचिनीचे तुकडं टाकूया आणि थोड्याशा 4-5 लवंगा आणि आपण लगेच आवळा कँडी पण लगेच टाकून घेऊया। असं ह्याला मस्त मिक्स करून घेऊया। पाक बनलेला आहे सगळी। आता साखर विगरलेली आहे आपली ही। यामध्ये अजून आता आपण 2 मिनिटं अजून याला व्यवस्थित शिजू देऊया पाकेमध्ये साखराच्या। आपण गॅस बंद करूया। आता आवळा कँडी आपली मी झाकण ठेवलेलं होतं, ह्याला चांगलं 5 मिनिटाच्या वरती मी शिजू दिली हिला। आपण आता ह्यातला पाक काढून घेऊया आणि अशी चाळण घेतली मी, त्याच्यामध्ये हे असं वतून घेणार। याचा असा आपण पाक काढून घेतलेला आहे बाजूला। आणि ह्याला आपण आता थंड होण्यासाठी नंतर ठेवू, सुकवायला त्याला। आवळा कँडी आता असे झालेले थंड, तर ह्याला आपण आता असं सुकवून घेणार आहे, सुकायला टाकून पंख्याच्या हवेला। कॉटनचा कपडा मी ठेवलेला आहे, मस्त अशी एक 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 टाकायची सुट्टी। आवळा कँडी आता सुकायला टाकलेली आहे, सुकून झालेला आहे व्यवस्थित। ह्याला आपण आता घेऊन ताटात साखराची कोटिंग करणार आहेत, पिठी साखरेची। ताटात भरून घेतलेलं आहे आपण आता असं। तर आपण आता पिठी साखर घेतलेली आहे ह्याला कोटिंग करायला। तर ह्याला मी 2 चमचे असे मस्त भरून पिठी साखर टाकली। आपण ह्याला आता मस्त अशी कोट करून घेणार आहे। आपली आवळा कँडी ही मस्त झालेली आहे। मस्त खडखडीत वाजायला ह्या। अशा प्रकारे आपली आवळा कँडी मस्त बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हेल्दी खा, फिट राहा। धन्यवाद।